तोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. पूर्ण मराठी करू मग करू. सुनील शिंदे असं म्हणतात की पक्षाच्या काही नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, सुनील शिंदे असं म्हणतात. मला वाटतं एक महत्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना समजते त्यांना हे कळतंय. जे कोणाला माहिती आहे ते करतील. सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे. अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत असले नसले तरी. म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी असतात. महत्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं. आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच. आणि आज मी परत एकदा विचारतोय, या देशातली लोक असतील, हे जी भाजप आज राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी रस्त्यावर आणलं, आंदोलनं करायला लावले, आमच्यासारखे पक्ष ते आंदोलनात होते, भाजपने दंगली घडवून आणल्या, तेच आज राम मंदिर लुटत आहेत. आज दुसरी गोष्ट, हाच एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवले, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर. कसं चालतंय तुम्हाला? हे भाजपनी विचार केला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो, हे ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. त्याच्यात आम्ही कोलॅटरल डॅमेज जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यांना काय उच्च पदं मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना खालती 130 136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? का सत्तेपासून दूर ठेवलं जातं? का तुम्हाला बाहेरचे लोक लागतात? एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल. थांबा, वरळी पुढचे आमचे तिकडचे. नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेना मिळाली होती. अरे वरळीच असून तुम्ही असे बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला. आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोऑपचा असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले. आम्ही शब्द पाळणारे आहोत. तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये. आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो. तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये, तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न नाही. नाराज असल्याचं दिसतंय. अरे तुम्हाला ते कानात सांगतात का? प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. निश्चितपणे काळजी आहे. जर काल पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जर एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे. तसं आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरीजींचे पंख छाटले नाहीत का? शिवराज सिंग चौहान खूप चांगले मुख्यमंत्री होते, वरच्या कॅबिनेटमध्ये घेऊन शांत केलंच ना त्यांना. तसंच आत्ता जी काही चर्चा आमच्या कानावर तर येते, ही तुमच्या कानावर पण येत असेल. 29चे जे पंतप्रधान पदाचे चेहरे असतील त्याच्यात फडणवीस साहेबांचा चेहरा आहेच भाजपकडून. काही देशभरात आहे वगैरे हे आम्हाला माहिती नाही, पण भाजपकडून चर्चा तर आहे. मग त्यांचं ऑपरेशन कसं करायचं तर हे सगळं चालू आहे. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का आदित्यजी? शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का काय? मुद्दा हा आहे की नुसतं ऐका, आम्हाला संपवून किंवा कोणाला संपवून ही सत्ता त्यांच्याकडे प्राप्त झालेलीच आहे ना. नुसतं सत्ता नकोय. 2/3 मताधिक्य घेऊन लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार आपल्याला मिळालेले ते भाजपला बदलायचे आहेत. गड राहणार. वैभवजी तुम्ही पण या सोबत. देखिए, एक चोर के पास कोई चुनाव चिन्ह हो तो क्या वो चोरी लेजिटिमाइज की जाती है? तो कानून व्यवस्था किसके लिए? जो हम न्याय मांग रहे हैं वो इसीलिए है ना कि चोरी को लेजिटिमाइज ना किया जाए. क्या न्याय व्यवस्था